श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला 13 दिवे लावायचे असतात, परंतु हे 13च दिवे का आणि कशासाठी आणि ते कोणत्या वेळेत लावायचे आहेत, त्या दिव्यामध्ये आपण तेल घालायचे की तूप, तसेच वातीची दिशा कोणती, दिवा घेताना तो आपल्याला मातीचा घ्यायचा आहे किंवा धातूचा घ्यायचा आहे की कणकेचा घ्यायचा आहे, त्याप्रमाणेच आपल्याला काय प्रार्थना करायची आहे आणि मंत्र कोणता म्हणायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला धनत्रयोदशीची कथा मी थोडक्यात सांगते. महर्षी दुर्वास यांनी दिलेल्या श्रापातून मुक्त होण्यासाठी असुर म्हणजेच राक्षस आणि सूर म्हणजे देव यांनी मिळून समुद्रमंथन केले. तेव्हा त्या समुद्रमंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. त्यानंतर त्या समुद्रमंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन बाहेर आला. 4 हात असलेल्या भगवान धन्वंतरीच्या एका हातात अमृत कलश, दुसऱ्या हातात जळू, तिसऱ्या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र घेऊन तो जन्माला आला. या 4ही हातातील गोष्टींचा वापर करून अनेक व्याधी रोगांना बरे करण्याचे काम धन्वंतरी भगवान करतात आणि म्हणूनच धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस खूप मोलाचा मानला जातो. वैद्य, डॉक्टर तर या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसाद म्हणून कडुनिंबाचे बारीक केलेले तुकडे आणि साखर तर अशा गोष्टी दिल्या जातात. आणि कडुनिंबाची उत्पत्ती ही सुद्धा अमृतापासून झाली आहे तर अशी मान्यता आहे. अशी या धनत्रयोदशीची थोडक्यात कथा आहे. आणि या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करतो, त्यासोबतच कुबेर देव आणि आपण धन्वंतरीची सुद्धा पूजा करत असतो. म्हणजे आरोग्याची देवता जी धन्वंतरी आहे तर त्याची पूजा सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते. आणि अजून एक गोष्ट या दिवशी केली जाते, ते म्हणजे या दिवशी यमाची सुद्धा पूजा केली जाते आणि यमदीपदान हे याच दिवशी केले जाते. तर अशा ह्या यमदीपदानासाठी आपल्याला 13 दिव्यांचा वापर करायचा असतो. परंतु मग 13 दिवेच का, कशासाठी, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. बघा, जो जीव जन्माला आला आहे तर त्या प्रत्येक जीवाला मृत्यू हा अटळ आहे. तर प्रत्येकाला कधी ना कधीतरी जायचेच असते. परंतु काही घरामध्ये काही लोकांचे अपघाती आणि अकाली मृत्यू होतात आणि हे अपघाती अकाली मृत्यू टाळण्यासाठी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान हे करायचे असते. म्हणजे यमासाठी आपल्याला दिवा जो आहे तर या दिव्यांचे दान हे करायचे असते. तर काही ठिकाणी 1 दिवा दान केला जातो तर काही ठिकाणी 13 दिवे हे दान केले जातात. स्कंद पुराणानुसार तसेच पद्मपुराणानुसार सुद्धा दीपदानाला खूप महत्त्व आहे. यमदीपदान याच्या मागे सुद्धा एक कथा आहे. तर याचा सुद्धा आपल्या चॅनलवरती एक डिटेल व्हिडिओ आहे की यमदीपदान कसे करावे, यामागे काय कथा आहे, तर तोही तुम्ही पाहू शकता. तर आता धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे यावर्षी 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. तर या दिवशी सूर्यास्तानंतर आपल्याला बघा कोणत्या वेळेत दिवे लावायचे आहेत, तर सूर्यास्तानंतर 6:30 ते 8 या दरम्यान तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत. शक्यतो तुम्ही कणकेचे 13 दिवे तयार करा. 13 शक्य नसतील, तुम्ही 1 दिवा लावलात तरीसुद्धा चालेल. परंतु 13 दिव्यांना का महत्त्व आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला कणकेचेच दिवे घ्यायचे आहेत. आता जर काही कारणाने तुम्हाला तेवढा वेळच नसेल, तुम्हाला काही दुसरी कामे असतील, तर मात्र तुम्ही मातीचा दिवा किंवा मातीच्या पंत्या वापरू शकता. दुसऱ्या कोणत्याही धातूचे दिवे आपल्याला वापरायचे नाहीत. एक तर तुम्ही कणकेचा दिवा वापरायचा आहे किंवा मग कणकेचा करणेच शक्य नाही तरच फक्त तुम्ही मातीचा दिवा वापरू शकता. आता हे दिवे तयार केल्यानंतर आपल्याला ही जी कणिक आपण मळून घेणार आहे तर ही मळताना घट्ट मळा. यामध्ये मीठ चुकूनही घालू नका. तर थोडीशी हळद आपल्याला घालायची आहे. त्यानंतर एक तामण घ्या, ताट घ्या आणि त्यामध्ये तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवू शकता किंवा एखादं केळीचं पान जर असेल तर ते ठेवून हे जे दिवे आहेत तर त्यावरती आपल्याला हे दिवे जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. ह्या दिव्यांना तुम्ही जरा पाना फुलांनी सजवू सुद्धा शकता. आणि आपल्याला हे जे दिवे आहेत तर ते घराच्या बाहेरच लावायचे आहेत. लक्षात घ्या, यमदीपदान हे आपल्याला नेहमी घराच्या बाहेरच करायचं असतं. आता तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तरीसुद्धा मुख्य दरवाजाबाहेर तुम्ही दरवाजाच्या डाव्या बाजूला हे यमदीपदान जे आहे तर ते करू शकता. आता या दिव्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे, तेल घालायचं आहे की तूप, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे परवडेल ते घालू शकता. तेल घाला किंवा तूप घाला. वाती घालताना आपल्याला यामध्ये जोडवाती घालायची आहेत.
म्हणजे 2 वाती एकत्र करून वाती छान अशा वळून घ्यायच्या, या वाती यामध्ये घालायच्या. परंतु लक्षात घ्या, दीपदान करताना आपण जी वातीची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशेलाच असते. तुम्ही आता ही दिवाळी आहे त्यामुळे आपण भरपूर दिवे लावत असतो. हे 13 दिवे सोडून इतर दिवे लावू शकता. म्हणजे इतर दिवे जे लावणार तर ते तुम्ही मातीच्या पंत्या लावू शकता आणि त्या इतर दिव्यांच्या वाती तुम्ही पूर्वेला करा, उत्तरेला करा, काही हरकत नाही. पण तुम्ही या ताटामध्ये दीपदानासाठी जे दिवे घेतलेले आहेत, 1 घ्या किंवा 13 घ्या, याची वात मात्र आपल्याला दक्षिण दिशेलाच करायची आहे. दक्षिण ही यमाची दिशा आहे. आपण सहसा इतर वेळेला कधीही दक्षिण दिशेला दिव्याची वात ही करत नाही. फक्त आपण पितरांसाठी असा दिवा लावतो की ज्याची वात ही दक्षिणेला असेल. त्याप्रमाणे आपल्याला फक्त ह्या 13 दिव्यांची जी वात आहे तर ती दक्षिणेला करायची आहे. इतर तुम्ही ज्या तुमच्या अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये मुख्य दरवाज्यात ज्या इतर पंत्या लावलेल्या आहेत तर त्याची वात तुम्ही उत्तर किंवा पूर्व दिशेला केली तरी चालेल. त्याची मात्र वात तुम्हाला दक्षिणेला करायची नाही. लक्षात घ्या, फक्त दीपदानासाठी वापरलेल्याच दिव्यांची म्हणजे कणकेच्या दिवे जर केले आपण तर ह्या कणकेच्या दिव्यांचीच वात ही आपल्याला दीपदान करताना दक्षिणेला करायची आहे. आणि शक्यतो तुम्ही कणकेच्याच दिव्यांचा वापर करा, कारण दीपदानासाठी कणकेचेच दिवे वापरले जातात. आता वात कुठे करायची हे तुम्हाला समजलंच असेल. दिवा कोणता घ्यायचा तेही समजलं. आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्या दिव्यांना हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि हात जोडून नमस्कार करून यमदेवांना प्रार्थना करायची आहे. प्रार्थना काय करायची आहे की माझ्या कुटुंबात कोणाचाही अपमृत्यू होऊ देऊ नका, तर अशी प्रार्थना करायची आहे. आणि यासोबतच घरातील प्रत्येकाने या दिव्यांना नमस्कार करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही नमस्कार करून घरात जाल तेव्हा मागे वळून पाहायचे नाही, ही काळजी घ्यायची आहे. आता दीपदान करताना तुम्ही एक मंत्र आहे तर तो मंत्र सुद्धा म्हणू शकता आणि तो मंत्र मी स्क्रीनवरती देते. तो मंत्र असा आहे, मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश्या दीपम दानात सूर्यजहा प्रियताम मम. तर हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. या मंत्राचा अर्थ असा होतो, आज धनत्रयोदशीला यमाला केलेल्या या दिव्याच्या दानाने यमाने प्रसन्न व्हावे, आम्हाला मृत्यूपाश आणि दंडातून माफ करावे. तर हा या मंत्राचा अर्थ आहे. तर अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे, मंत्र म्हणायचा आहे. आता हे 13 दिवे का लावतात हे आपण पाहूया. तर यमदेवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या ज्या लहरी आहेत तर त्या नरकात वास्तव्याला असतात आणि त्याचा कालावधी हा 13 पळे इतका असतो. आणि त्याप्रमाणेच असेही मानले आहे की 13 या संख्येमध्ये यमाला तृप्त करण्याचे सामर्थ्य आहे आणि म्हणून दीपदानाच्या दिवशी 13 दिवे लावण्याला विशेष महत्त्व आहे. शास्त्रामध्ये असेही सांगितलेले आहे की आपल्या देहामध्ये 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळेच आपला देह हा सजीव असतो, म्हणजे जिवंत असतो. आणि या 13 प्रकारच्या वायूपैकी एक जरी वायू कमी झाला तरी आपल्या देहाला रोग जडतात, आजार जडतात किंवा आपला मृत्यू होतो. 13 दिव्यांनी दीपदान केल्यामुळे या 13 वायूंवर असलेले मृत्यूचे जे सावट आहे तर ते नष्ट होते आणि आपला अकाली मृत्यू होण्यापासून आपले संरक्षण होते. आणि यामुळेच 13 दिव्यांना या दिवशी महत्त्व आहे. तसेच मृत्यूकाळ हा सुद्धा 13 दिवसांच्या कालचक्राचा असतो. या 13 दिवसात मृत्यूचे आवरण देहाभोवती वाढत जाते आणि 13व्या दिवशी मृत्यू होतो. आणि नंतर आत्मा मृत्यू लोकातून अन्य लोकात जाण्यासाठी एक एक सूक्ष्म कक्षा भेदत पुढे पुढे जात असतो आणि हा प्रवास सुद्धा 13 दिवसांचा असतो आणि आपण 13वा त्या माणसाचा करत असतो. तर अशा प्रकारे हा जो दिवस आहे म्हणजे दीपदान ज्या दिवशी केले जाते तर या दिवशीच फक्त आपण यमाची पूजा करत असतो आणि या दिवशी 13 दिव्यांना या सर्व गोष्टींमुळे महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी आवर्जून यमासाठी 13 दिवे प्रज्वलित करा. फक्त लक्षात घ्या की आपण दीपदान केल्यानंतर दिव्यांना नमस्कार आणि आपली प्रार्थना करून झाल्यानंतर जेव्हा आपण घरात जाणार आहोत तेव्हा आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. हे दिवे जेव्हा विसतील किंवा तुम्ही हे दिवे प्रज्वलित केल्यानंतर, हे दिवे दान केल्यानंतर 1 तासाभराने जरी तुम्ही घराच्या बाहेर आलात तरी चालेल, परंतु घरात जाताना मात्र मागे वळून या दिव्यांकडे पाहू नये. त्याप्रमाणेच आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे, म्हणजे वातीची दिशा ही दक्षिणच दिशा असायला हवी. मी बऱ्याच वेळेला हे सांगते, कारण वातीची दिशा आपल्याला फक्त आणि फक्त दक्षिण दिशेलाच करायची आहे. ह्या फक्त 13 दिव्यांची आपल्याला ही दिशा करायची आहे. इतर दिव्यांची तुम्ही कोणतीही दिशा करू शकता. त्याप्रमाणेच तुम्हाला या दिव्यांचं नंतर काय करायचं, कारण आपण हे जे दिवे आहेत तर ते दान केलेले आहेत, यमाला अर्पण केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर मातीचे दिवे वापरले तर त्या दिव्यांचा पुनर्वापर आपल्याला करायचा नाही. तर हे दिवे तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा मग
वाहत्या पाण्यामध्ये जर जवळ वाहतं पाणी असेल तर त्या ठिकाणी जाऊन हे दिवे तुम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली मातीमध्ये पुरून सुद्धा ते विसर्जित करू शकता। परंतु इतर दिव्यांप्रमाणे या दिव्यांचा आपल्याला पुनर्वापर करायचा नाही। तर या छोट्या छोट्या चुका आहेत, या गोष्टींची आपल्याला काळजी ही घ्यायची आहे।